Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपण preparation of aldehydes and ketones, aliphatic as well as aromatic दोन्ही पण प्रॉपरली संपवलं. आता आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. सो कार्बोक्सिलिक ऍसिड्सना डिनोट कसं करतो आपण, लिहितो कसं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आर ही कोणतीही कार्बन हायड्रोजनची चेन आहे, त्याच्या पुढे सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि त्याच्या पुढे असतो OH ग्रुप. सो हा जो ग्रुप आहे COOH याला आपण म्हणतो कार्बोक्सिलिक ग्रुप. बाकी आपण याला असेही लिहू शकतो RCOOH. त्यामध्ये जो पहिला C आणि O लिहितो तो ऑलवेज कार्बोनिलचा असतो आणि दुसरा OH आहे तो हा हायड्रॉक्सी ग्रुप आहे. सो असा हा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला प्रिपरेशन करताना मी मेथड लिहिली आहे. ए म्हणजे आपल्याला नायट्राइल्स पासून आणि अमाइड्स पासून प्रिपरेशन शिकायचं आहे. सेकंड असाइल क्लोराइड पासून आणि अनहायड्राइड पासून शिकायचं आहे. आणि थर्ड ईस्टर पासून, पण ईस्टर मध्ये दोन पद्धती आहेत, ऍसिड हायड्रोलिसिस अँड अल्कलाइन हायड्रोलिसिस. या सगळ्या रिॲक्शन्स फॉलो करताना फक्त आणि फक्त आपल्याला पाण्याची गरज आहे, वॉटर. म्हणजे तुम्ही जर नायट्राइल्स मध्ये वॉटर ऍड केलं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ॲज अ कॅटलिस्ट, कीप इन माइंड मी जिथेही हा ऍसिड वापरतीये तो ऍसिड ॲज अ कॅटलिस्ट वापरणार आहे. तो आपल्या रिॲक्शनला एक वे देणार आहे, ऍक्सेलरेट करणार आहे, पण तो स्वतः रिॲक्शन मध्ये भाग घेणार नाही. सिमिलरली अमाइड सोबत शिकवायला लागले तर त्यामध्ये मी वॉटर ऍड करणार, बट इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. वॉटर ऍड करतोय म्हणजे आपण हायड्रोलिसिस करतोय इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, म्हणून ऍसिड हायड्रोलिसिस म्हणायचं. खरं तर आपण वॉटर कसं लिहितो, HOH. त्याला ब्रेक करायचं आहे, OH एका साईडला ऍड करायचा, H एका साईडला ऍड करायचा. बघा फर्स्ट मेथड आहे फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. एकामध्येच दोन्ही शिकवतीये मी, म्हणून ए मेथड मध्ये दोन्ही लिहिलंय. जर तुम्हाला समजा स्टार्टिंगला नायट्राइल्स दिले, दॅट इज RC ट्रिपल बॉन्ड N. मी आधीच्या पण लेक्चर मध्ये सांगितलं, जर तुम्ही याला असं बघितलं तर हा सायनाइड आहे, पण असं बघितलं N इज नायट्राइल. सो दिस इज सायनाइड ॲज वेल ॲज नायट्राइल. याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, वॉटर HOH इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. कोणतं ऍसिड, डायल्यूट ऍसिड वापरायचं, डायल्यूट HCl वापरा, नाहीतर डायल्यूट H2SO4 वापरा, बट डायल्यूट हे मेन वर्ड आहे अँड इट इज ऍक्टिंग जस्ट ॲज अ कॅटलिस्ट. आता हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर मधला बॉन्ड ब्रेक करणं, लायसिस करणं म्हणजे ब्रेकडाऊन करणं. सो हा बॉन्ड आता आपल्याला तोडायचा आहे. तयार काय होतं बघा, H+OH-. आता हा OH- आपल्या नायट्रोजन किंवा कार्बन दोन्हीपैकी कोणाकडेही जाऊ शकतो है ना. आणि ज्याच्याकडे OH जाईल त्याच्या उलट्या बाजूला आपल्याला हायड्रोजनला लावायचं आहे. जसं तुम्ही मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ मध्ये करत होता, OH बॉन्ड OH विल अटॅच टू सम कार्बन होता. मार्कोनिकॉफ काय म्हणायचं, अशा कार्बनला अटॅच करा की ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत, आणि त्याच्या उलट्या बाजूला तुम्ही काय लावणार, हायड्रोजन. तेच करायचंय इथं. तुम्हाला माहिती आहे जो आपला नायट्रोजन आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि कार्बन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, सो त्याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो हे तर क्लिअर झालं. आता OH- कोणावरती अटॅक करणार, कार्बन वरती OH- लागेल, त्यावेळी हा बॉन्ड तुटेल, नायट्रोजन वरती मायनस चार्ज वाढेल, आणि मायनस चार्ज वाढल्यामुळे H+ इथं जाऊन अटॅक करेल. हा जो H+ आहे तो नायट्रोजनला लागेल. सो मी असं लिहू शकते का बघा, R ची चेन आहे तशी, कार्बन वरती कोणी अटॅक केला, खालून OH अटॅक केला, OH अटॅक केला, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये झालं. नायट्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज वाढला, आणि निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळे पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन त्याच्याकडे आला. सो डायरेक्टली H जरी लिहिलं तरी चालेल. बट हा जो कॉम्प्लेक्स आहे तो अनस्टेबल आहे, इमाइन कॉम्प्लेक्स म्हणतो आपण ह्याला. हा अनस्टेबल आहे, आणि ह्या टाइपच्या रिॲक्शन्स आपण आधीही बघितलेत. डबल बॉन्ड म्हणजे इन, आणि OH ग्रुप लागणं म्हणजे ऑल. सो दिस इज अगेन युअर इनॉल फॉर्म विच इज अनस्टेबल फॉर्म. इनॉल फॉर्म कसा असतो, अनस्टेबल, म्हणूनच याला मी ब्रॅकेट मध्ये लिहिलंय.
मग स्टेबल फॉर्म कोणता याचा, तर अमाइड कन्वर्ट होतं बघा. याच्या प्रोसेसमध्ये वेगळ्या चॉकनी एक्सप्लेन करते. या कार्बन वरती डबल बॉन्ड पण आहे आणि त्याच कार्बनला OH लागलाय. या कार्बनने डबल बॉन्ड पण केलाय म्हणून इन, आणि याच कार्बनने OH सोबत बॉन्ड केलाय म्हणून ऑल. इन ऑल फॉर्म. तर डबल बॉन्ड कोणाकडे न्यायची आहे तुम्हाला आता, ऑक्सिजनकडे, आणि हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो कोणाकडे न्यायचा आहे तुम्हाला, नायट्रोजनकडे. ठीक आहे. मग करा कन्वर्जन. पुढेच लिहूया आपण. R आहे तसा, C आहे तसा. पुढे आता सिंगल बॉन्डच काढणार, कारण त्यातली एक बॉन्ड कुठे शिफ्ट झाली आहे, खाली ऑक्सिजनकडे. आणि ऑक्सिजनकडे जो हायड्रोजन होता तो आता ऑक्सिजनवर नाही राहिला, तो पुढे गेला. नायट्रोजनवरती एक हायड्रोजन आधीपासून होता आणि खालचा हायड्रोजन आल्यामुळे आता मी लिहिलं 2. त्यामुळे हा माझा अमाइड फॉर्म आहे अँड अमाइड इज स्टेबल. त्यामुळे जेव्हा मी नायट्राइलचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर मला काय भेटतं, पहिल्या स्टेपमध्ये अमाइड्स भेटतात. अँड अमाइड्स सुद्धा एक वेगळे फंक्शनल ग्रुप आहे. आता अमाइड्स वरती अजून एकदा ऍसिड हायड्रोलिसिस करायचं, म्हणजेच काय, ॲरो वरती मी डायरेक्ट लिहिते. या साईडला न्या रिॲक्शनला, ॲरो वरती लिहून घ्या, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. HOH इन प्रेझेन्स ऑफ H+. म्हणजे ऍसिडचा सोर्स. जेव्हा याच्यामध्ये तुम्ही HOH टाकता तेव्हा तुम्हाला माहिती आहे NH2 वरती चार्ज मायनस असतो है ना, कारण मी तुम्हाला सांगितलं कार्बोनिल ग्रुपचा कार्बन पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्याच्या साईडला जो ग्रुप असेल तो मग कसा असणार, निगेटिव्हली चार्ज. हा आहे तुमचा निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाइल. तसं पाण्यामध्ये कोण आहे निगेटिव्हली चार्ज, OH- इज अ न्यूक्लिओफाइल. मग न्यूक्लिओफाइल सबस्टिट्यूट करूया का, NH2 ला बाहेर काढा, OH ला त्याच्या ठिकाणी आणा. कसा दिसेल कंपाऊंड तुम्हाला, R आहे तसा, कार्बोनिल आहे तसा, त्याच्या पुढे होतं NH2-. सो NH2 ला मी बाहेर काढलं. वॉटर मधलं कोण मायनस चार्ज आहे, OH- वर मायनस चार्ज आहे, सो OH ला आतमध्ये आणलं. वॉटरचा हायड्रोजन अँड इथला NH2 एकत्र काय बनवतील, NH3, अमोनिया गॅस. ओके. सो बघा हे कोण बनलं, कार्बोक्सिलिक ऍसिड. RC डबल बॉन्ड OH. केलं काय, स्टार्ट केलं नायट्राइल्स पासून. नायट्राइल्स मध्ये पाणी ऍड केलं, बट इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. एक कॉम्प्लेक्स बनला. ऍडिंग किती सोपं होतं, ऑलवेज OH कोणाला ऍड करायचा, कार्बन वरती. OH जाईल कार्बन वरती, H जाईल नायट्रोजनकडे. ऑलवेज इन ऑल तयार होईल. आणि इन ऑल तयार झाला रे झाला, तुम्हाला काय करायचं आहे, टॉटोमेरिझम करायचं आहे. ही रिव्हर्सिबल आहे. ओके. इथं टॉटोमेरिझम म्हणायचं. ही जी प्रोसेस केली इट इज नोन ॲज टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम मध्ये अमाइड फॉर्म मोर स्टेबल आहे, त्यामुळे पुढच्या डायरेक्शनला ॲरो दाखवला. आता अमाइड फॉर्म मोर स्टेबल आहे कसा बनला ते पण कळालं. डबल बॉन्ड खाली, हायड्रोजन वरती गेला, अमाइड तर बनवला, म्हणून आता फ्रॉम अमाइड्स अशी सुद्धा रिॲक्शन बनू शकते. अमाइड्स जर दिले तर तुम्ही परत त्याच्यामध्ये ऍसिड हायड्रोलिसिस करायचं, म्हणजे परत पाणी ऍड करायचं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ॲज अ कॅटलिस्ट. काय होतं, NH2 बाहेर, पाण्यातला OH आत, अँड दिस बिकम्स युअर कार्बोक्सिलिक ऍसिड. मग मी असं म्हणू का, नायट्राइल्स वरती 2 वेळा ऍसिड हायड्रोलिसिस केलं की फायनल प्रोडक्ट कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतो. अँड अमाइड्स वरती 1 वेळा ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर अमाइड भेटतो, तर कार्बोक्सिलिक ऍसिड भेटतो. गॉट इट. सो नायट्राइल्स वरती किती वेळा, 2 वेळा ऍसिड हायड्रोलिसिस करायला लागतं, आणि अमाइड्स असतील तर 1 वेळा ऍसिड हायड्रोलिसिस. त्यामुळे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघाल तर खाली असं अजून एक रिॲक्शन केली आहे, नायट्राइल्स त्याच्यामध्ये 2 वेळा वॉटर ऍड केलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. एकदाच लिहिलंय कारण तो तर कॅटलिस्ट आहे है ना, इथं टाकलं तर इथं टाकायची काही गरज नाहीये, पण मी तुम्हाला फक्त समजावं म्हणून H+ लिहिलाय. कॅटलिस्ट आहे, सो पूर्ण रिॲक्शन मध्ये तो काम करेल. आणि या रिॲक्शनचा प्रोडक्ट डायरेक्टली तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड. 2 वेळा नायट्राइल्स वरती 2 वेळा ऍसिड हायड्रोलिसिस केलं
डायरेक्ट कार्बोक्सिलिक ऍसिड, पण तिथे मात्र डायरेक्ट केल्यानंतर बाय प्रोडक्ट काय भेटतो, अमोनियम क्लोराईड. ओके, पटकन स्क्रीनशॉट करा, हे पण रीड करा. अल्काइल नायट्राइल्स म्हणजे RCN और अराइल नायट्राइल्स, आरच्या ठिकाणी तुम्ही बेन्झीन रिंग सुद्धा घेऊ शकता. ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स amide in the first step. Amides on further acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. That's it. पटकन स्क्रीनशॉट करा. काही रिॲक्शन्स लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुक मध्ये. हवं तर पॉज करा. इथेन नायट्राइल वरती आपण केलं ऍसिड हायड्रोलिसिस. डायल्यूट HCl अँड वॉटर. ठीक आहे, 2 टाइम्स. त्याच्यानंतर कदाचित तुम्हाला डायरेक्ट अमाइड पण देऊ शकतात. ॲरोमॅटिक जरी देतील, ॲरोमॅटिक कंपाऊंड पण घेऊ एखादा. याच्यावरती करा. किंवा डायरेक्ट अमाइड दिला जाईल. पहिला रिॲक्टंट ओळखता आला पाहिजे. C∼N लिहिलंय म्हणजे सायनाइड किंवा तो नायट्राइल आहे. आणि नायट्राइल वरती ऍसिड हायड्रोलिसिस केलं, 2 वेळा केलंय डायरेक्टली. याचाच अर्थ काय असणार आहे, पहिलाच तुम्हाला 2 वेळा ऍट अ टाइम झाल्यामुळे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड हा प्रॉडक्ट भेटला. CH3 किती कार्बन, हा पुढचा कार्बन आहे तसा, आणि त्याच्या पुढे लिहायचं OOH. ओके, हा तुमचा कार्बोनिलचा कार्बन बनणार आहे. सो जेवढे कार्बन आहेत तेवढेच ठेवायचे. 2 कार्बन आहेत तर 2 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड. यालाच तुम्ही कसं अजून लिहू शकताय, CH3 एक कार्बन, दुसऱ्या कार्बनला कार्बोनिल बनवायचं आणि पुढे असतो OH. बघा मी कार्बनची संख्या चेंज नाही करत आहे. 1 2 1 2 असं लिहा किंवा तसं लिहा, दोन्ही सुद्धा इथॅनॉइक ऍसिड आहे. 2 कार्बन आहेत म्हणून इथॅनॉइक ऍसिड. नेक्स्ट वन, हा कंपाऊंड बघितल्यावर ओळखला नायट्राइल आहे. स्टेप वाइज करूया. पहिल्या स्टेप मध्ये काय करते मी, ऍसिड ऍड करते अँड वॉटर ऍड करते. सो पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही काय प्रॉडक्ट बनवणार, अमाइड. तो पण स्टेप वाइज बनवायचा झाला तर पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला असं काहीतरी दिसेल. सी वरती कोण लावायचा म्हणून सांगितलं, OH. वॉटर लिहून घ्या हवं तर. HOH, OH वर निगेटिव्ह चार्ज, सो निगेटिव्ह चार्ज ऑलवेज कार्बन वरती जाईल. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड राहणार का, नाही, डबल बॉन्ड. आणि नायट्रोजन कडे कोण जात असतं, हायड्रोजन. अँड दिस इज अनस्टेबल इनॉल फॉर्म. इनॉल फॉर्मचा कोणता फॉर्म करतो आपण, अमाइड. डबल बॉन्ड खाली शिफ्ट, हायड्रोजन नायट्रोजन कडे जाईल. कसं दिसेल आता हे स्ट्रक्चर आपल्याला, पुढे जाण्याचे चान्सेस जास्त, मागे येण्याचे चान्सेस कमी, कारण अनस्टेबल आहे. बेन्झीनची रिंग आहे तशी. त्याच्यानंतर अच्छा मधले कार्बन राहिले का, 1 2 कार्बन आहे. ते स्ट्रक्चर मेंटेन ठेवा. वरती एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर खाली एक कार्बन आहे आणि मग वरती ह्या कार्बन आहे. लक्षात आलं. बेन्झीन रिंग नंतर हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे आणि तिसरा कार्बन हा आहे. सो ते 3 कार्बन लिहायचे राहिलेले आपले. बेन्झीन रिंग नंतर 1 कार्बन 2 कार्बन, तिसऱ्या कार्बन वरती ऍक्शन होणार आहे आपला OH मायनसची. त्यानंतर फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन वरती काय होणार आहे, डबल बॉन्ड आला. मी वरती लिहिलं तरी चालेल. ओके, डबल बॉन्ड कोणाकडे जातो, ऑक्सिजन कडे. हायड्रोजन कोणाकडे जातो, नायट्रोजन कडे. सो NH2 हा झाला आपला दिलेल्या कंपाऊंडचा अमाइड. तुम्हाला मगाशी एवढंच फोकस केलेलं, इकडे R काही असू शकतं. ओके, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय OH हा कार्बनवर लावायचा आहे आणि H हा नायट्रोजनवर लावायचा आहे. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम ड्रॉ करायचं. आफ्टर दॅट डबल बॉन्ड O कडे गेली पाहिजे, H नायट्रोजन कडे. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम, O ला डबल बॉन्ड NH2. हा झाला आपला अमाइड तयार. परत तुम्ही अमाइड मध्ये ऍसिड हायड्रोलिसिस करा. दॅट इज डायल्यूट HCl किंवा H+ लिहिलं तरी चालेल फक्त, आणि HOH दॅट इज वॉटर. आपल्याला माहिती आहे NH2 कशाने रिप्लेस होतो, OH नी. बाकी रिंग आहे तशी. त्यापुढे जेवढे कार्बन आहेत, 1 कार्बन 2 कार्बन, तिसऱ्या कार्बन वरती डबल बॉन्ड अँड देन OH. हा झाला आपला कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट असणार आहे अमोनिया.
इकडे बाय प्रोडक्ट कोण आहे NH4Cl. NH4Cl. लास्ट बघा, डायरेक्ट अमाइड दिला असेल अशी ही चालू होईल रिॲक्शन. तिथं फक्त तुम्हाला एकदा रिॲक्शन करायची आहे. डायल्यूट H+ किंवा HCl लिहिलं तरी चालेल, कारण ऍसिड मध्ये मेन तुम्ही HCl घेताय का H2SO4 घेताय नाही मॅटर करत. ऍसिडचं काम असतं H+ देणं, रिॲक्शन मध्ये H+ चं जास्त महत्व आहे. सो राईट H+. सो अमाइड वरती जेव्हा वॉटर टाकता तेव्हा काय होत असतं, वॉटर म्हणजे HOH, हा OH इथं रिप्लेस होत असतो. सो तेवढंच काम आपल्याला करायचंय. किती कार्बन आहेत बघा, पहिला CH3 आहे तसा, दुसरा CH2 आहे तसा, त्याच्यानंतर आहे C डबल बॉन्ड O अँड NH2 ला रिप्लेस केला आपण OH नी. इट मीन्स कार्बनची संख्या चेंज नाही करायची. इथे होता तुमचा प्रोपॅन अमाइड, 3 कार्बन म्हणून प्रोपॅन आणि अमाइड, या ग्रुपला काय म्हणायचं असतं अमाइड. सो प्रोपॅन अमाइड आणि हा आहे 1 2 3 कार्बन वरून प्रोपॅनॉइक ऍसिड. प्रोपॅनॉइक ऍसिड. सो जर थेरी क्वेश्चन विचारला प्रोपॅन अमाइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्ह, तर लक्षात आलं पाहिजे प्रोपॅन अमाइड म्हणजे 3 कार्बन आहेत. सो प्रोपॅनॉइक ऍसिड 3 कार्बन वालाच ऍसिड बनणार प्रोपॅनॉइक ऍसिड. आय होप या रिॲक्शन्स तुम्हाला कळाले. फक्त इथे लक्षात ठेवा बाकी सगळं स्ट्रक्चर बदलायचं नाही. C ट्रिपल बॉन्डच्या आधी जेवढं सगळं आहे ते सगळं काढत राहायचं. याचा स्क्रीनशॉट करा. त्यानंतर मेथड B बघूया, असाइल अँड ऍसिटिक अनहायड्राइड पासून. मला ऑल द टाइम स्टुडंटचे क्वेश्चन येत राहतात की मॅम ऑर्गॅनिक मध्ये एवढ्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत, लक्षात कशा ठेवायच्या. मला सांगा, एखादा रिॲक्टंट ओळखला तुम्ही आणि रिएजंटचं काम फक्त पाठ ठेवलं. रिॲक्टंट ओळखला म्हणजे जसं की मी वरती लिहिलंय असाइल क्लोराइड, पेपरमध्ये काय असाइल क्लोराइड तुम्हाला लिहून येत नाही, काही वेळी लिहून येईल, काही वेळा तुम्हाला त्यांचं स्ट्रक्चर काढलं जाईल. आता मी सांगते, चला हा आहे तुमचा असाइल क्लोराइड. हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. RC डबल बॉन्ड OCl, या ग्रुपला असाइल ग्रुप म्हणायचं, या ग्रुपला क्लोराइड, सो तो झाला असाइल क्लोराइड. याचाच अर्थ तुम्हाला सगळे फंक्शनल ग्रुप पाठ पाहिजेत. पाठ आहेत का बघा, नसतील तर पहिला सगळे फंक्शनल ग्रुप पाठ करा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमचे रिएजंट पाठ पाहिजेत. जसं की वॉटर पुट केलं तर HOH ची ऍडिशन करायची असते डबल बॉन्डच्या अक्रॉस. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड रिड्युसिंग एजंट आहे. रोझमंड रिॲक्शनचा H2PDBSO4 काय काम करतो, यातला क्लोरीन काढतो, इथं हायड्रोजन आणतो, अल्डिहाइड प्रिपेअर करतो. ईच अँड एव्हरी रिएजंटची लिस्ट बनवा, स्वतः बनवा, फार हेल्प होईल. थोडेसे 20 डेज आहेत ना, तुम्ही प्लॅन अप करा. कारण माझा एक नवीन प्लॅन चालू आहे की विथ बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री काहीतरी स्टार्ट करावं, ज्याने रिसेंटली माझ्यासोबत स्टडी करत असणारे 12th स्टँडर्ड ॲज वेल ॲज जे नवीन आपल्याला 11th स्टँडर्डचे स्टुडंट कनेक्ट होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तो एक बेनिफिट असेल. सो 20 डेज वेट करा. पण या 20 डेज मध्ये वेट असा नको आहे की मी बस बिंदास बसलोय बाबा आणि वाट बघतोय की मॅमचे कधी लेक्चर येतील. नाही, माइट बी हेल्प मी की मॅम या नेम रिॲक्शनची लिस्ट मी काढली आहे, मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, मॅम याच्यावरती लेक्चर घ्या जेव्हा तुम्ही बेसिक स्टार्ट कराल. किंवा मॅम हे बघा रिएजंटची लिस्ट आहे, ही तुम्ही घ्या आणि तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करा युजिंग ट्रिक्स ऑर समथिंग. सो हेल्प मी आउट टू डू ऑल दिस थिंग्स. तुमचा सपोर्ट मला इन्स्पायर करत असणार आहे नेहमी. सो पहिला तर आपण असाइल क्लोराइडला काढलं, अनहायड्राइडला आपण थोड्या वेळाने शिकूया. मी तुम्हाला आजच सांगितलेलं, ह्या सगळ्या रिॲक्शन शिकताना काम एकच करायचं, याच्यामध्ये वॉटर पुट करायचंय. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला HOH ची ऍडिशन करायची आहे आणि ती पण नुसतं पाणी टाकून काम होत असतं ना बाळांनो, तर इथं घरी बसल्या बसल्या मी अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड बनवले असते. का नाही होत आहे, कारण त्याला थोडंसं ऍसिडिक मीडियम लागतं, म्हणून मी लिहिते डायल्यूट ऍसिड. HCl लिहिला जाईल, H2SO4 लिहिला जाईल, पण त्यातलं मेन काम कोणाचं आहे, H+ आहे. सो मी फक्त H+ लिहिला तरी चालतो. आता तुम्हीच मला सांगा, इथं Cl वरती मायनस चार्ज आहे, सो Cl इज अ न्यूक्लिओफाइल आणि इथं OH वरती मायनस चार्ज आहे, अगेन OH इज अ न्यूक्लिओफाइल. आपण दोघांना सबस्टिट्यूट करू शकतो का? डेफिनेटली करून बघा. RC डबल बॉन्ड Cl गेला, त्याच्या ठिकाणी OH आला अँड सरप्राइझिंगली आपला कार्बोक्सिलिक ऍसिड बनला.
सो सिंपल आहे, जेव्हा तुमच्या समोर असाइल क्लोराईड येईल आणि त्यांनी सांगितलं असेल की चला याचा कार्बोक्सिलिक ऍसिड बनवा, थोडंसं फक्त इथं थिंकिंग पाहिजे. कार्बोक्सिलिक ऍसिड दिसतो असा, असाइल क्लोराईड दिसतो असा, दोघांमध्ये फरक काय आहे? तर इथं Cl आहे, इथं OH आहे. त्याचा अर्थ मला OH ला आत आणायचं आहे, Cl ला बाहेर काढायचं आहे. हा चमत्कार कोण करू शकतं? ज्याच्याकडे स्वतःकडे OH आहे, म्हणजेच वॉटर. ओके. आणि मी मॅम तुम्ही NaOH का नाही वापरला, KOH का नाही वापरला? अरे माझं काम पाण्याने होतंय, विच इज व्हेरी इझिली अवेलेबल. तर मी बेसिस का घेऊ? आणि बेसची प्रॉपर्टी काय आहे? तो दुसरं पण काही तर काम करू शकतो, ऍसिडवर अटॅक करेल, एनिथिंग. बेसचं काम खूप सारं आहे. ऍसिडला अटॅक करणं असेल किंवा बेसिक मीडियम मध्ये राहणं असेल, तसं पाणी बिचारायला जे काम सांगितलं तोच करतो. Cl ला बाहेर काढेल, OH ला अटॅक करेल. ओके. सो सिमिलरली आपण आता ऍसिड अनहायड्रेट. चला पहिलं काम तेच आहे की तुम्हाला ओळखलं पाहिजे ऍसिड अनहायड्रेट दिसतेच आहे, तुम्हाला अनहायड्रेटचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. R C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O R. अनहायड्राइडच्या स्ट्रक्चर मध्ये परत आपल्याला काय करायचं आहे? सगळ्या रिॲक्शन्स मध्ये ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये फक्त तुम्हाला HOH ऍड करायचं आहे. आता बघा तुम्ही काय केलं, मी इथे हे का ड्रॉ केलं, तर Cl वरती मायनस चार्ज का आला? कारण त्याच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे. कार्बोनिलचा कार्बनच्या बेसला ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज लिहायची सवय लावा. सो त्यामुळे त्याच्या पुढचा निगेटिव्ह आणि हा बॉन्ड वीक होतो, हा बॉन्ड तुटतो, Cl च्या जागी OH येतं. सिमिलरली इकडे या साइडून करा ना या साइडून करा, मॉलिक्यूल तर सिमेट्रिक आहे. कार्बोनिल कार्बनचा बेस पॉझिटिव्ह, त्याच्या पुढे जो ॲटम आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळे इथं काय होणार आहे? बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे. काय राहतं बघा आता, R C डबल बॉन्ड O, इथं बॉन्ड तुटलाय. कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह आहे, सो वॉटर मधला निगेटिव्ह पोर्शन तिथे येऊन अटॅच होईल, दॅट इज OH. कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह आहे, सो पुढे कोण येणार? निगेटिव्ह चार्ज वाला मॉलिक्यूल. आणि या साइडून जर विचार केला आता तुम्ही, कोण राहिलाय? R C डबल बॉन्ड O, R C डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर कोण आहे इकडे? O. O वरती चार्ज कुठलं बघा? मायनस, त्यामुळे त्याच्याकडे वॉटरचा पॉझिटिव्ह पोर्शन येणार, दॅट इज H. इथं मी ऑरेंजनी करते. क्लिअर झालं? सो आपल्याला दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स भेटले आणि दोन्ही कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत. ऍक्च्युली हे सेम आहेत, आपण वेगवेगळे करू शकतो. इथं जर मी R डॅश म्हटलं तर इथं R डॅश आलं असतं. म्हणजेच मला म्हणायचं आहे काय बघा, मी एक मॉलिक्यूल देते तुम्हाला, CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O C2H5. दिस इज युअर ऍसिड अनहायड्राइड. त्याच्यामध्ये मी पुट करते वॉटर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड. काय होणार? तुम्ही हाच बॉन्ड ब्रेक करा. कार्बोनिल कार्बन नंतरचा बॉन्ड, कार्बोनिल कार्बन नंतरचा बॉन्ड ब्रेक करायचं. सो राहिलं काय? CH3 C डबल बॉन्ड O. याच्यावरती चार्ज कुठला? ऑलवेज कार्बोनिल कार्बनच्या बेसला पॉझिटिव्ह, त्यामुळे वॉटर मधला H आणि OH मधलं कोण येणार इथे? जर कार्बोनिलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होईल, म्हणजेच OH बनेल. प्लस पुढे काय बनणार आहे? इकडून मॉलिक्यूल लिहायला चालू करा. C2H5 C डबल बॉन्ड O आणि त्याच्यानंतर सुद्धा अजून एक O आहे, C2H5 C डबल बॉन्ड O. O वरती चार्ज कोणता इथे? मायनस, आणि मायनस म्हणून त्याच्याकडे कोण येणार? उरलेला H. बघा दोन्ही कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाले, पण पहिला झालाय 2 कार्बन वाला इथॅनोइक ऍसिड आणि नंतर झालाय हे 2 आणि हा 3 कार्बन वाला प्रोपॅनोइक ऍसिड. दॅट इज जस्ट ब्रेक द बॉन्ड. पॉझिटिव्ह चार्जच्या इकडे OH लावायचा, निगेटिव्ह चार्जच्या इकडे H लावायचा आणि 2 कार्बोक्सिलिक ऍसिड्स बनवायचे. सिंपल होता. असाइल क्लोराईड काढता आला पाहिजे. या R च्या ठिकाणी काही घ्या, CH3 घ्या, C2H5 घ्या, एनिथिंग, तिथे चेंजच होत नाही. फक्त Cl ला काढायचं, OH लावायचं, आणि हे ऍसिड अनहायड्राइडचं. सो या दोन्ही मेथड झाल्या. जी मेथड नंबर B होती आपली, फ्रॉम असाइल क्लोराइड अँड फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड. लास्ट करूया आता फ्रॉम ईस्टर. याचा स्क्रीनशॉट करा. पॉइंट होता आपला फ्रॉम ईस्टर. ईस्टर म्हणजे तुम्हाला माहिती असतील, R C डबल बॉन्ड O O
आर, याला म्हणायचं ईस्टर. लास्ट पार्ट मध्ये आपण ईस्टर वरतीच तर डायबल एच टाकलेलं, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड, आणि तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं की ह्या बॉन्डचं काय होत असतं, ब्रेकिंग. आणि तो जो हायड्राइड आहे म्हणजेच H मायनस तो इथे अटॅक करतो आणि H मायनसने अटॅक केलं की अल्डिहाइड बनतो आणि या साईडला ROH अल्कोहोल बनतो. बट दॅट्स अ बाय प्रोडक्ट. मेन कोण होता, अल्डिहाइड. सो तो बॉन्ड पोलर आहे ईस्टर मध्ये. ईस्टर मध्ये सुद्धा आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे, म्हणजे परत H+ पुट करायचं आहे. कोणताही सोर्स वापरायचे, मिनरल ऍसिड म्हणजेच HCl किंवा H2SO4 फक्त डायल्यूट वापरायचं आहे. अँड हायड्रोलिसिस म्हणजे परत काय, वॉटरचं ब्रेकडाऊन. सो लेट अस राईट इट डाऊन. RC डबल बॉन्ड OR. याच्यामध्ये लिहिणार कसं आपण, काय लिहायचं ॲरो वरती, H3O+ लिहिलं तरी चालतं. मग आजपासून मी सेपरेट H+ आणि H2O लिहितीये. H2 आणि H+ म्हणजेच काय, H3O+, कंबाईन इट टुगेदर, सगळ्याचा अर्थ एकच आहे. मग याच्यामध्ये आता काय करणार आहे आपण, हा बॉन्ड ब्रेक होईल. इथे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथे पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पोलॅरिटी जनरेट झाली आहे. आणि आता आपल्याला H3O+ मधून ऍडिशन कोणाची करायची आहे, वॉटरची करायची आहे. जर कार्बोनिल कार्बनच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज असेल तर वॉटरचा निगेटिव्ह पार्ट तिथं अटॅक करेल. दॅट इज R आहे तसा, C डबल बॉन्ड O आहे तसा, त्याच्यावरती येणार आहे OH प्लस, बाकीचं कोण आहे इकडे, RO आहे तसा, RO आहे तसा, पण O वरती मायनस चार्ज आहे, दॅट इज वॉटरचा प्लस पोर्शन त्याच्याकडे येणार. आणि आपल्याला एक मॉलिक्यूल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि एक मॉलिक्यूल कोणाचा भेटतोय, अल्कोहोलचा भेटतोय. लास्ट पार्ट मध्ये फक्त जिथं मी तुम्हाला डायबल एच शिकवलं, ईस्टर्स वरती डायबल एच पुट करा, लास्ट पार्ट बघा जाऊन, त्याच्यामध्ये मी अल्कोहोल ॲज अ बाय प्रोडक्ट बनवलाय. तुम्ही बनवू नका, नॉट शुअर अबाउट दॅट, कारण ते रिॲक्शन कंडिशन वरती डिपेंड आहे अल्कोहोल बनणार की नाही. सो तो फक्त नाही लिहिला तरी चालेल. इथं मात्र पाणी असल्यामुळे तुम्ही बरोबर दोन्ही प्रोडक्ट लिहायचे, इकडे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्या साईडचा अल्कोहोल. सो आपण एखादं एक्झाम्पल घेऊन सुद्धा बघूया. CH3 C डबल बॉन्ड O CH3. काय लिहिणार ॲरो वरती, डायल्यूट H+ इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. काय होत असतं ईस्टर मध्ये, कार्बोनिल कार्बन नंतरचा बॉन्ड ब्रेक. सो प्रोडक्ट काय बनेल, CH3 C डबल बॉन्ड O आहे तसा. O वर ऑलवेज कार्बोनिल कार्बनला निगेटिव्ह पोर्शन येऊन लागणार. उरलं कोण, CH3O मायनस असतो, सो त्याला H+ लागणार. This is 2 carbon वाला carboxylic acid, that is ethanoic acid, and this is methanol. So हे झालं याचं ऍसिड हायड्रोलिसिस. लगेच खाली पॉइंट नंबर B पुट करते. याच्याच मध्ये अजून आपल्याला शिकायचं आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस. फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही हा वर्ड ऐकायलाय, अल्कलाइन हायड्रोलिसिस, आणि हे फक्त ईस्टर मध्येच होत असतं. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. आता परत आपण ईस्टर काढूया. CH3 C डबल बॉन्ड O आणि पुढे CH3. आता अल्कलाइन हायड्रोलिसिस डिफरन्स लक्षात आला. मगाचपासून आपण ऍसिड हायड्रोलिसिस करतोय, ऍसिड अँड वॉटर. आता आपल्याला बेस अँड वॉटर करायचं आहे. अल्कलाइन कंडिशन म्हणजे बेसिक कंडिशन. सो मला बेस पुट करायचा आहे प्लस तो पण डायल्यूट पुट करायचा NaOH. KOH पुट केला तरी पण चालेल. ओके, सो दिस इज हायड्रोलिसिस प्रोसेस. यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये काय, आता तर मी फक्त बेस ऍड केलाय, मी अजून वॉटर ऍड केलंय का नाही. सो बेसिक मीडियम मध्ये काय होत असतं ईस्टर वरती, तर ईस्टरचा जो तुमचा O- चार्ज आहे तो तसाच राहणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे इकडे आहे ईस्टर, इकडे आहे बेस, बेस मध्ये सोडियम आहे, सो सोडियम सॉल्ट बनवेल ना तो ईस्टर, आणि तो तिकडे बेस आहे. बघा हा O- आहे आणि हा आहे Na+. सो पहिलाच प्रॉडक्ट तुम्हाला जो बनणार आहे तो असा काहीतरी दिसेल. CH3 C डबल बॉन्ड O वरती मायनस चार्ज, त्यामुळे O- कोणाला घेईल, त्या Na ला घेईल, आणि हा बनला आपला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम किंवा सॉल्ट ऑफ ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड लिहिलं तरी चालेल. कारण जस्ट इमॅजिन करा, या N च्या जागी, या Na+ च्या जागी जर H असता तर माझा कार्बोक्सिलिक ऍसिड दिसला असता तुम्हाला.
काय झालं लक्षात आलं पहिल्या स्टेप मध्ये, O वरती मायनस चार्ज आहे ते तर आपण आधीच प्रूफ केलंय. O मायनस Na ला घेतो अँड सॉल्ट ऑफ ऍसिड बनवतो. बाकीच्याचं मिळून तुम्ही बाय प्रोडक्ट बनवू शकता. बट मेन कोणावर फोकस करायचा आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड बनवण्यावर. सो हा तुम्हाला सोडियम सॉल्ट भेटला. याच्याच मध्ये आता आपल्याला पाणी पुट करायचं आहे. जे आपण मगासपासून म्हणतो ना हायड्रोलिसिस, इथं तर फक्त बेस टाकला, पहिलं सॉल्ट बनवला, आता त्याच्यावरती वॉटर पुट करा. पण वॉटर पण इन प्रेझेन्स ऑफ काय करायचं आहे, डायल्यूट HCl. इथं डायल्यूट HCl का ऍड केला मॅम, हेडिंग मध्ये अल्कलाइन आहे म्हणजे बेसिक मीडियम कॉन्स्टंट ठेवायचं आहे. तर पहिली स्टेप ही बेसिक मीडियम मध्ये, कशासाठी, सॉल्ट बनवण्यासाठी. आता सॉल्ट वरती वॉटर ऍड करायचं आहे आपल्याला, कारण हायड्रोलिसिस म्हणजे पाणी तर ऍड केलं पाहिजे. सो वॉटर ऍड केलं, पण वॉटर मधला जो H+ आहे तो पटकन रिॲक्ट नाही करत आहे. वॉटर मधला H+ मला इथे आणायचा आहे. Na+ ला काढा, H+ ला इथे घ्या, कार्बोक्सिलिक ऍसिड बनेल. पण वॉटर इज न्यूट्रल, तो उगाच जाऊन कोणावरती अटॅक करणार नाही. म्हणून आपण त्याची रिॲक्टिव्हिटी वाढवली, डायल्यूट नॉट डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड पुट करून. मेक इट हिअर कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड पुट केलं आपण, आणि कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये काय असतं, H+ असतात. सो आता माझ्याकडे खूप सारे H+ झाले. वॉटरचे H+ पण आहेत आणि HCl मधले पण H+ आहेत. सो त्यातला कुठलाही H जाऊन रिॲक्टिव्हिटी ऑफ H वाढवली तो आपल्या Na ला सबस्टिट्यूट करेल. अँड मॉलिक्यूल कसा दिसायला गेला आता, पहिला CH3 आहे तसा, नंतर कार्बोनिल बॉन्ड आहे तसा, ऑक्सिजन आणि Na गेलाय अँड Na च्या ठिकाणी फक्त कोण आला, H आला. Na गेला अँड Na च्या ठिकाणी H आला. आता Na कोणासोबत जाईल, Na ला तर बाहेर टाकला आपण. Na ला कोण आहे, वॉटर मध्ये कोण असतं रे, H असतं आणि OH असतं. सो जर Na रिप्लेस झालाय H नी, तर बाहेर गेलेला Na OH सोबत जाईल अँड NaOH हा बेस बनवेल. बघा पहिला टाकलेला बेस परत बाहेर आहे तसा रिजनरेट झाला, म्हणजे इथं आपला बेस आहे तो एक कॅटलिस्ट म्हणून काम करतो. फक्त या 1 2 ह्या 1 2 आणि इकडे सगळीकडे मी तुम्हाला सांगितलेलं ऍसिड कॅटलाइज्ड, म्हणजे ऍसिड तिथं ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काम करतो. आणि लास्ट रिॲक्शन मध्ये अल्कलाइन म्हणजे बेस अँड बेस इथं कॅटलिस्ट म्हणून यूज होतो. मी प्रूफ केलं. पहिला NaOH टाकला जस्ट टू प्रिपेअर सॉल्ट, त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं, बट त्याची रिॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मी कॉन्सन्ट्रेटेड H+ ऍड करतोय. H+ चा सोर्स वाढवला, Na ला H ने रिप्लेस केलं अँड NaOH परत आहे असा जनरेट केला. याच प्रोसेसला म्हणायचं असतं, म्हणजे कोणत्या, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर इज कॉल्ड ॲज सोफोनिफिकेशन. सोप बनवतो आपण या पद्धतीने. ओके, हायर फॅटी ऍसिड्सच्या चेन्स बनल्या की त्या असतात सोप. सो ही मेथड आहे सोफोनिफिकेशनची. क्लिअर आहेत या सगळ्या ABC मेथड्स, नायट्राइल्स, अमाइड्स, असाइल क्लोराइड, अनहायड्राइड आणि फ्रॉम ईस्टर. ईस्टर मध्ये वरती बॉन्ड ब्रेकिंगने शिकवलं ऍसिड हायड्रोलिसिस अँड खाली शिकवलंय अल्कलाइन हायड्रोलिसिस. याचा स्क्रीनशॉट करा, वेगवेगळे मॉलिक्युल्स घ्या, रिॲक्शन जमतात का बघा. ॲरोमॅटिकच्या रिॲक्शन्स आपण नेक्स्ट पार्ट मध्ये शिकू. टिल देन कीप स्टडीइंग, बी सेफ. थँक यू सो मच.